नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. दुपारचे 12 वाजता पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या महाफा स्वरूपात. भुजबळांची स्वतःच्या सरकारवर शंका. भुजबळांकडून फडणवीस आणि अजित पवारांना डॅमेज करण्याचा प्रयत्न. जरांगेंची भुजबळांवर टीका. राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांवर बोलू नका. भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता सरकारही पडेल. छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची टीका. गोरगरीब उपवाशी मरावेत हेच भुजबळांचं स्वप्न. ओबीसींनी भुजबळांपासून सावध राहावं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा. भुजबळ ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात, आता सरकारही पाडतील. भुजबळांनी स्वतःचं कुटुंब देखील अडचणीत आणलं. जरांगेंची टीका. भुजबळांचा राजीनामा हे केवळ नाटक. राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी. तुमचं काय राजकारण सुरू आहे हे लोकांना कळतंय. राऊतांचा भुजबळांसह सरकारवर हल्लाबोल. छगन भुजबळांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं. राऊतांची टीका. व्यवसायाचा उल्लेख करून भांडणं वाढवणं अत्यंत चुकीचं. मतभेद आहेत, दुश्मनी नाही. भुजबळांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही. सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. 2.5 महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तरी मंजूर होणार नाही. छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचं वक्तव्य. ते भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. गायकवाडांच्या घराबाहेर ठाणे पोलिसांची सुरक्षा तैनात. उद्धव ठाकरे मातोश्रीवरनं सिंधुदुर्गकडे रवाना. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. आंगणेवाडीमध्ये भराडी देवीचंही दर्शन घेणार. निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधल्या सभेला विरोध. ठाकरेंनी सभेचं ठिकाण बदलण्याची राणेंची मागणी. उद्धव ठाकरेंचा दौरा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल, अशा धमक्यांची पर्वा न करता शिवसेना पुढे आली आहे. संजय राऊतांचा निलेश राणेंना पलटवार. आम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही. ठाकरे गटाचे आमदार वैभव नायकांचं निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर. गडचिरोली बदलतंय, बदल दिसतोय. आम्ही भाषणातनं नाही तर करून दाखवतोय. गडचिरोलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री शिंदे यांना जळगावचा दौरा रद्द. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला लावणार होते हजेरी. खासगी कारणामुळे दोघांचाही दौरा रद्द. वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरली. वंचितच्या प्रचाराची नागपुरातनं सुरुवात होणार. आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयी ब्लूप्रिंट सादर करणार. जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोन. रात्री 12 वाजता ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला फोन. पोलिसांकडनं आव्हाडांच्या घराची तपासणी. काहीही आढळलं नाही. अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. बारामतीमध्ये अजित पवारांकडनं विकास कामांचं भूमिपूजन. मळदमध्ये अजित पवारांच्या हस्ते स्केटिंग ट्रॅकचं उद्घाटन. अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर लुटला हुरडा खाण्याचा आनंद. दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर. अहमदनगरच्या कोपरगावात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत माता रमाई जयंती आणि संविधान सन्मान सोहळा संपन्न. सोहळ्यावेळी रामदास आठवलेंवरती जेसीबीतनं पुष्पवृष्टी. राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर. सरकारकडनं मागण्यांची पूर्तता होत नाही. रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांच्या उभारणीला वेग. मुंबईतल्या 16 उड्डाणपुलांच्या कामांना गती मिळण्यासाठी 4,830 कोटी रुपयांची तरतूद. पुण्यात पाटबंधारे विभागाकडनं जुलमी पाणीपट्टी वसुली. पाणीपट्टी हेक्टरी 40 रुपयांवरनं 400 रुपयांवर. स्वराज्य संघटनेकडनं मंचरच्या प्रांत कार्यालयाकडे वसुली करण्याचं निवेदन. अंधेरीतल्या श्री नागरदास भूता हायस्कूल शाळेकडनं एक रस्ता वाहतूक सुरक्षा कार्यक्रमाचं आयोजन. रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं मान्यवरांचं ढोल ताशात तुतारीच्या गजरात औक्षण करून लेझिमच्या तालावरती स्वागत. सिकोकाई ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपच्या 68 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राची बाजी. महाराष्ट्राच्या दीपाली सुर्वे यांना पश्चिम बंगालच्या स्पर्धकाला 8-1 हरवलं. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी आता इलेक्ट्रिक जिप्सींचा पर्याय वापरणार. ताडोबाच्या मोहर्ली, मामला आणि कोलारा या प्रवेशद्वारांवर इलेक्ट्रिक जिप्सी उपलब्ध. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजाच्या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणाचा विळखा. नागरिकांचं 4 दिवसांपासून आमरण उपोषण. ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यात रोज 2 ते 3 एसटी बंद पडण्याच्या घटना. प्रवाशांमध्ये संताप. नवीन एसटी बस उपलब्ध करण्याची मागणी.
बीडच्या परळीमध्ये बोरणा मध्यम प्रकल्पाच्या पाण्याची पातळी घटली। प्रकल्पात सध्या केवळ 25% पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता। नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात 1000 रुपयांची घसरण। केंद्र सरकारच्या आयात निर्यातीच्या धरसोड धोरणाचा शेतकऱ्यांना फटका। अमरावतीमधल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा गांजानं भरलेले चेंडू आढळले। दुसऱ्या महिन्यातील चौथी घटना, गुन्हा दाखल। बीडच्या विशेष पोलीस पथकाकडून 1 क्विंटल गांजा जप्त, 5 आरोपी ताब्यात, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त। जळगावच्या 40 गावातील वडगाव राहीपुरी शिवारामध्ये अवैध वाळूसाठा जप्त, 30 ते 40 ब्रास वाळू महसूल प्रशासनाकडून जप्त। वाशिमच्या रिसोड शहरातनं भर दिवसा 2.5 लाखांचे दागिने आणि रोख रक्कम पळवले। शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधला प्रकार। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक कार, मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी। पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण। पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल। भाजप या मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्र आणि एबीव्हीपीचा लढा आता उच्च न्यायालयात। दाखल झालेल्या गुन्ह्यातील एफआरआय रद्द करण्यासाठी विद्यार्थी उच्च न्यायालयात जाणार। भारतीय तटरक्षक दलाच्या C439 जहाजानं समुद्रात पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण। 3 तासाच्या अथक बचाव कार्यानंतर व्यक्तीचे प्राण वाचवण्यात यश। रेल्वेच्या मुंबईतल्या पश्चिम मार्गावर आज मेगा ब्लॉक। बोरिवली ते अंधेरी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। गणवेश न घालणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। वाहक आणि चालकांसाठी एसटी महामंडळाचे नवे निर्देश।